निवडणुका म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. पण या उत्सवाला, या प्रक्रियेला शुद्ध आणि निष्पक्ष ठेवण्यासाठी काय नियम आहेत? जेव्हा मतदानाचा हक्क धोक्यात येतो, तेव्हा आपला कायदा काय करतो? आज आपण निवडणूक कायद्याच्या याच नियमांना समजून घेणार आहोत, जे आपल्या मताचं संरक्षण करतात. तर मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, की नक्की कोणत्या गोष्टीमुळे एखादी निवडणूक बेकायदेशीर ठरू शकते? आता या प्रश्नाचं उत्तर कायद्याच्या गुंतागुंतीच्या भाषेत दडलेलं आहे. पण काळजी करू नका, आज आपण हेच सगळे नियम एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ओके, तर थेट गुन्ह्यांवर जाण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी, काही मूळ संकल्पना समजून घ्याव्या लागतील, म्हणजे पुढचं सगळं समजायला सोपं जाईल. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मतदानाचा हक्क. आता आपल्याला वाटतं की याचा अर्थ फक्त मत देणं, पण नाही. कलम 169 सांगतं की यात उमेदवार म्हणून उभं राहणं, आपलं नाव मागे घेणं किंवा मतदान न करण्याचा निर्णय घेणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. आणि याच हक्काचं संरक्षण करण्यासाठीच तर हे सगळे कायदे आहेत. आणि या हक्कानंतर येतो तो दुसरा महत्त्वाचा भाग, तो म्हणजे उमेदवार. कायद्याच्या भाषेत उमेदवार म्हणजे कोण? तर ज्या व्यक्तीचं नाव निवडणुकीसाठी अधिकृतरित्या जाहीर झालं आहे, ती व्यक्ती. या दोन व्याख्या खूप महत्त्वाच्या आहेत, कारण पुढचे सगळे नियम याच दोघांच्या अवतीभोवती फिरतात. चला आता वळूया थेट गुन्ह्यांकडे. आणि त्यातला पहिला आणि सगळ्यात सरळ प्रकार म्हणजे मत विकत घेणं. जेव्हा पैसा लोकशाहीमध्ये शिरतो, तेव्हा नेमकं काय होतं? कलम 17 काय म्हणतं की लाचखोरी हा काही एकतर्फी गुन्हा नाहीये. जसं इथे दिसतंय, देणारा आणि घेणारा दोघेही गुन्हेगार आहेत. म्हणजे जो व्यक्ती मतदाराला प्रभावित करण्यासाठी किंवा मताच्या बदल्यात काही प्रलोभन देतो, तो तर दोषी आहेच, पण जो व्यक्ती स्वतःसाठी किंवा दुसऱ्या कोणासाठी असं प्रलोभन स्वीकारतो ना, तो सुद्धा तितकाच जबाबदार आहे. आता प्रलोभन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते फक्त पैसे, पण कायदा इतका मर्यादित नाहीये. कलम 173 मध्ये ट्रीटिंग नावाची एक संकल्पना आहे. याचा अर्थ काय? तर अन्न, पेय किंवा मनोरंजन या स्वरूपात दिलेला आमिषसुद्धा लाचखोरीच आहे. म्हणजे निवडणुकीच्या काळातल्या त्या पार्ट्या आणि जेवणावळीसुद्धा कायद्याच्या नजरेत येऊ शकतात. आणि हे सगळं काही हवेत बोललं जात नाहीये. इथे बघा, हा आहे थेट कायद्याच्या पुस्तकातला कलम 170चा भाग. यात किती स्पष्टपणे लिहिलंय की मतावर प्रभाव टाकण्यासाठी कुठल्याही प्रकारचं प्रलोभन देणं किंवा घेणं हा गुन्हा आहे. म्हणजे कायद्याचा आधार एकदम पक्का आहे. ठीक आहे, तर पैशाचा वापर कसा गुन्हा ठरतो हे आपण पाहिलं. पण गुन्हा फक्त पैशानेच होतो का? नाही, कधीकधी मानसिक दबावसुद्धा वापरला जातो. यालाच कायदा म्हणतो अवाजवी प्रभाव. बघूया हे काय आहे. तर अवाजवी प्रभाव म्हणजे काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर कलम 171 नुसार मतदाराला त्याच्या मताचा हक्क स्वातंत्र्यपणे वापरू न देण्यासाठी केलेला कोणताही हेतुपुरस्सर प्रयत्न. हा शब्द खूप मोठा आहे आणि ह्यात बऱ्याच गोष्टी येतात. याचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला तर अगदी सरळ आहे, शारीरिक धमकी. म्हणजे उमेदवार किंवा मतदाराला कुठल्याही प्रकारची इजा करण्याची धमकी देणं. पण दुसरा प्रकार खूपच वेगळा आणि तितकाच गंभीर आहे. तो म्हणजे भावनिक किंवा आध्यात्मिक दबाव टाकणं. म्हणजे बघा, अमुक एकाला मत नाही दिलं तर देव कोपेल किंवा तुमचं वाईट होईल अशी भीती घालणं. कायदा या दोन्ही प्रकारच्या दबावाला तितकंच गंभीर मानतो. आणि पुन्हा एकदा हे बघा, कायद्यात काय लिहिलंय? कलम 171 मध्ये हे अगदी स्पष्ट आहे. मग ती थेट धमकी असो किंवा अशी आध्यात्मिक भीती, दोन्ही गोष्टी मतदाराच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला आहेत आणि कायद्याने गुन्हा आहेत. तर आपण लाचखोरी बघितली, दबावतंत्र बघितलं. आता येतो तिसरा आणि सगळ्यात धक्कादायक प्रकार, तो म्हणजे सरळ सरळ मत चोरणं. यात थेट फसवणुकीच्या कृत्यांचा समावेश होतो. यातला सगळ्यात मोठा गुन्हा आहे तोत्यागिरी, म्हणजेच बोगस मतदान. कलम 172 नुसार ह्याची व्याख्या खूप सोपी करून सांगितली आहे. पहिलं म्हणजे दुसऱ्या कुणाच्या तरी नावाने मतपत्रिकेसाठी अर्ज करणं. मग ती व्यक्ती जिवंत असो, मृत असो किंवा अस्तित्वातच नसलेली काल्पनिक व्यक्ती असो. आणि दुसरं, एकाच निवडणुकीत एकदा मत देऊन झाल्यावर पुन्हा मतदान करणं. हे दोन्ही प्रकार म्हणजे सरळ सरळ मतचोरी आहे. पण ही फसवणूक फक्त मतदान केंद्रापुरतीच मर्यादित नाहीये. कलम 175 एक वेगळाच मुद्दा मांडतो. तो म्हणजे निवडणुकीचा निकाल बदलायच्या हेतूने एखाद्या उमेदवाराच्या वैयक्तिक चारित्र्यावर किंवा त्याच्या वागणुकीवर जाणून बुजून खोटे आरोप करणं, अफवा पसरवणं हा सुद्धा एक गंभीर गुन्हा आहे. तर आत्तापर्यंत आपण 3 मुख्य गुन्हे पाहिले: मत विकत घेणं, मतासाठी जबरदस्ती करणं आणि मत चोरणं.
पण या सगळ्या नियमांचं खरं महत्त्व काय आहे आणि हे नियम मोडले तर काय होतं? चला या शेवटच्या भागात पटकन बघूया. हा तक्ता बघा, सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. लाचखोरी म्हणजे मत विकत घेण्याचा प्रयत्न, अवाजवी प्रभाव म्हणजे मतासाठी जबरदस्ती, आणि तोतयागिरी म्हणजे मत चोरणं. कलम 173 आणि 174 नुसार या तिन्ही गुन्ह्यांसाठी शिक्षा जवळपास सारखीच आहे, 1 वर्षापर्यंतची कैद किंवा दंड किंवा काही केसमध्ये दोन्ही. यावरूनच कायदा या गोष्टी किती गांभीर्याने घेतो हे आपल्याला कळतं. पण शेवटी या सगळ्या कायद्यांचा, या नियमांचा उद्देश काय आहे? तर तो एकच आहे की प्रत्येक मतदाराचा निर्णय हा फक्त आणि फक्त त्याचा स्वतःचा असावा, तो मुक्त असावा, निष्पक्ष असावा आणि त्यावर कुणाचाही कसलाही दबाव नसावा. याच एका गोष्टीवर तर आपल्या लोकशाहीचा आत्मा टिकून आहे. कायदा तर एक रेषा आखून देतो की काय बरोबर आहे आणि काय चूक. पण त्या रेषेचं पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची? त्या रेषेच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, नाही का?